वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. आजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण महाज्योती मार्फत मोफत मिळणारे ट्रेनिंग नंबर 2 सर्क्युलर फॉर टेट ट्रेनिंग 2026-27 याबद्दलची परिपूर्ण माहिती बघणार आहोत. तर चला. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, या योजनेकरता अर्ज कोण करू शकतो? ज्या विद्यार्थ्यांचे डी.एड किंवा बी.एड झालेले आहे, तसेच टी.ई.टी किंवा सी.टी.ई.टी पेपर 1 किंवा 2 उत्तीर्ण असतील असे विद्यार्थी या प्रशिक्षणास आपला अर्ज करू शकतात. तर याची माहिती पाहूयात. शिक्षक अभियोग्यता उद्युक्ता चाचणी TAIT 2026-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2026-27 या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टॅट परीक्षा पूर्वतयारीसाठी ऑफलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी हा 4 महिने राहणार आहे. योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्यायचे आहे. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी. अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्याचे वय 41 वर्षेपेक्षा जास्त असू नये. विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2018 प्रकरण 397 वाचून घ्यायचा आहे. वेळोवेळच्या आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरता पात्र राहील. चाळणी परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्याची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या कागदपत्राची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे? विद्यार्थ्यांना परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 4 महिन्याचा असेल. आरक्षण त्यांनी दिलेला OBC करिता 59, VJA करिता 10%, भटक्या जमाती NTB करिता 8%, NTC करिता 11%, NTD करिता 6% आणि विशेष मागास प्रवर्गाकरिता 6%. समांतर आरक्षण पुढील प्रमाणे: महिलांकरिता 30% जागा राखीव, दिव्यांगांकरिता 5%, अनाथांसाठी 1%. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत पाहून घ्यायचे आहेत. आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, B.एड, D.एड, B.एल.एड, B.एड, B.Sc. एड, उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका. 6. TET व CTET उत्तीर्ण झाल्याचा निकाल, गुणपत्रिका. दिव्यांगाचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास, अनाथ असल्यास दाखला. अर्ज कसा करावा? महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जासोबत तपशील नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. उमेदवाराने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरावयाची आहे. त्याशिवाय योजनेकरिता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. अटी व शर्ती: अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 10/7/2026 राहील. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्जाचा विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ करणे सर्व व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकात संस्थेत प्रमाणित प्रशिक्षणाकरिता रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना महाज्योतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्यांनाच विद्यावेतन देय राहील. यामध्ये जे काही विद्यावेतन राहते ते 10,000 रुपये पर मंथ राहते आणि आकस्मिक निधी हा 12,000 रुपयेपर्यंत मिळू शकतो. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची किंवा दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची उमेदवारी
किंवा निवड रद्द करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न असायला पाहिजे, कारण की जे काही तुमचं वेतन येणार आहे ते आधारच्या याच्यावर येणार आहे. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास कार्यालयीन वेळ केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास काही अडचणी असतील अशा विद्यार्थ्यांना आपण अर्ज भरून देणार आहोत. आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे तो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट हवे असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.